आणि चाळींच्या पुनर्विकासाच्या निर्णयासंदर्भातील बीडीडी चाळीतील रहिवाशांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी। 22 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन होणार आहे आणि इथल्या रहिवाशांना या संदर्भात काय वाटतंय, आनंदाचं वातावरण आहे का, हे आपण त्यांना विचारणार आहोत। आपण नायगाव बीडीडी चाळीच्या एका ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर आहोत आणि गेली अनेक वर्षांपासून आपण इथे राहत आहात। काय वाटतं, आज ही बातमी आपण वाचलीत 22 तारखेला, म्हणजे अगदी 2 दिवसानंतर भूमिपूजन करतायत मुख्यमंत्री। आज जे सरकार येथे आलेलं नवीन सरकार आलेलं आहे आणि त्यांनी जो बीडीडी चाळीचा विकास करण्याचं साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत ती आहे, चांगलं आहे, योग्य आहे। परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होईल विकास, परंतु आम्हाला इथल्या अनेक वर्षापासून वास्तवात असलेल्या या भाडेकरूंना सरकारने सुद्धा विश्वासात घ्यावं अशी आमची इच्छा आहे। आणि ज्या पद्धतीने झोपडपट्टीमध्ये एखाद्या बिल्डर बरोबर अग्रीमेंट होते तसं आम्हालाही शाश्वती मिळावी सरकारकडून, ही आमची इच्छा आहे। मुलांना इथे प्लेग्राऊंड एरिया असावा किंवा ज्येष्ठ नागरिकांसारखा असा कट्टा असावा, पुढे वाचनालय असावं आणि त्यामध्ये जे कन्स्ट्रक्शन दिलंय माझ्या एल&टीला त्यांचं जे मेंटेनन्स आहे ते अतिशय या बीडीडी चाळीच्या भाडेकरूंना परवडलं पाहिजे, असं मेंटेनन्स सरकारने उपलब्ध करून द्यावं। जे त्यांनी प्रोजेक्ट घेतले हातामध्ये ते खरोखर खूप चांगलं आहे, त्याबद्दल प्रश्न नाही, कारण का नागरिकांना त्या लोकांनी विश्वासात घेतला नाहीच। त्याबद्दल आम्हाला थोडंसं खंत वाटते या गोष्टीची। जर आमच्या रहिवाशांना जर त्यांनी विश्वासात घेऊन जर हा प्रोजेक्ट चालू केला असता तर बरं वाटलं असतं। आनंद व्यक्त होतोय नागरिकांकडून, परंतु त्याचबरोबर ज्या इतर सुखसुविधा आहेत त्याचाही सरकारने विचार करावा, या नागरिकांना विश्वासात घ्यावं आणि एकूण आराखडा कसा असणार आहे याबाबत स्पष्टता असावी। सरकारने त्याबाबत ठोस काहीतरी करून दाखवावं, नुसती आश्वासनं देऊ नये, भूमिपूजन करू नये, अशा पद्धतीची अपेक्षा या नागरिकांकडून व्यक्त होताना दिसते। कॅमेरा पर्सन अजित शिवतरकर सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।